नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे दिवाईन मराठी चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा विषय. 60 नंतर शारीरिक संबंध कसे ठेवल्याने बायको खुश राहते, रात्रभर स्टॅमिना टिकते आणि नातं अधिक मजबूत होते. बरेच जण हे समजतात की वय वाढल्यावर शरीराची शक्ती कमी होते, नातं हलके होते आणि पार्टनरशी जवळीक टिकवणं कठीण होतं. पण खरं म्हणजे जर तुम्ही शरीर आणि मनाचं संतुलन जपलं, योग्य पद्धतीने जवळीक ठेवली, थोडा वेळ शांतपणे दिला आणि बायकोच्या भावना समजल्या, तर 60 नंतरही तुमचा शारीरिक संबंध आणि नातं पुन्हा जिवंत होऊ शकतं. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन देणार आहे. काय कराल, कधी कराल, कसं कराल, जेणेकरून तुम्हाला लगेच फायदा होईल, स्टॅमिना वाढेल, बायको खुश राहील आणि घरात प्रेम आणि आनंद टिकेल. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नोट्स घ्या, कारण तुमच्या आयुष्याचा बदल इथेच सुरू होतो. चला तर मग सुरुवात करूया. 60 नंतर शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे मन बदलणं. आपली शरीरशक्ती पूर्वीसारखी राहणार नाही हे मान्य करणं आणि त्यानुसार पद्धत बदलणं आवश्यक असतं. अनेक पुरुष 50-55 झाल्यावरच घाबरायला लागतात की आता स्टॅमिना राहिला नाही, आकर्षण कमी झालं, पार्टनर खुश राहत नाही वगैरे. पण खरं तर 60 नंतर शरीर जास्त संवेदनशील होतं. त्यामुळे योग्य पद्धतीने, योग्य वेळ घेऊन, योग्य गतीने जवळीक ठेवली तर आनंद वाढतो, कमी होत नाही. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाई न करणे. वय वाढल्यावर शरीराला वेळ हवा असतो. तुमची मानसिक तयारी, पार्टनरशी संवाद हे दोन्ही मिळाले की नातं जास्त खोल होतं. अनेकांना वाटतं की शारीरिक संबंध म्हणजे फक्त शक्ती, जोर, वेग. पण 60 नंतर शरीराला वेग नाही, ऊब, शांतता, समजूत, स्पर्श, संवाद हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे वातावरण. खोली शांत असावी, लाईट हलकी असावी, आवाज कमी असावा. मेंदू रिलॅक्स झाला की शरीरही रिलॅक्स होतं. तुमच्या पार्टनरशी बोला, आज शांतपणे वेळ घेऊया, घाई नको. हे बोलणं तिला सुरक्षित वाटू लागतं. वय वाढल्यावर महिलांमध्येही हॉर्मोन्स कमी होतात. त्यांना भीती वाटते की पुरुष नाराज होतील. पण जेव्हा तुम्ही तिच्या भावना ऐकता, तिला जास्त वेळ देता, तिच्या जवळ बसता, हात धरता, इट ऑटोमॅटिकली बिल्ड्स कनेक्शन. दुसरी गोष्ट म्हणजे शरीराची तयारी. तुमच्या वयात रक्तप्रवाह कमी होणं सामान्य आहे. त्यामुळे शारीरिक संबंधांच्या आधी किमान 10-15 मिनिटं हलकं स्ट्रेचिंग, श्वासाचा व्यायाम, हलकी चकरा मारणं याने रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीर जास्त प्रतिसाद देतं. प्रेशर जास्त नको. हृदयावर ताण जाऊ नये म्हणून हळूहळू हालचाली करणे उत्तम. आठवड्यातून 3 वेळा चालणं, हलका योग, दीर्घ श्वास घेण्याचा सराव हे आधीपासून करत राहिल्यास 60 नंतरही शरीरात ऊर्जा टिकते. तिसरी गोष्ट म्हणजे अहंकार सोडणे. पुरुषांना वाटतं की प्रदर्शन करणं आवश्यक आहे. पण वय वाढल्यावर सर्वात मोठी ताकद म्हणजे शांत आत्मविश्वास. पार्टनरशी बोलताना तिला जाणवायला पाहिजे की तुम्हाला तिच्यासोबत वेळ घालवणं महत्त्वाचं आहे, केवळ कृती नाही. तुम्ही तिच्या कमरेवर हात ठेवा, तिच्या डोळ्यात पहा, तिच्या भावना समजून घ्या. हे आधी करा. संबंध सुरू होण्याआधी 10 ते 20 मिनिटं फक्त जवळ बसण्याचा वेळ द्या. यामुळे मनोवैज्ञानिक बंध जुळतो आणि दोघांच्या शरीराला नैसर्गिक प्रतिसाद मिळतो. चौथी गोष्ट म्हणजे पद्धत बदलावी. 20 वर्षाच्या मुलांसारखा उत्साह घेऊन संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर शरीर थकून जाईल. 60 नंतर तुमचं शरीर जास्त वेळ आनंद देण्यास सक्षम असतं, पण गती आणि पद्धत शांत असली पाहिजे. तुमचे हालचाली सौम्य असाव्यात, कंट्रोल्ड असाव्यात, ताण नसावा. अनेक वेळा वृद्ध पुरुष शक्ती कमी झाल्यामुळे चिंतेत पडतात, पण प्रत्यक्षात महिलांना वय वाढल्यावर जास्त वेळ, जास्त प्रेमळ स्पर्श, जास्त भावनिक जवळीक हवी असते. म्हणून तुमचा फोकस वेगवरून कनेक्शनवर नेला तर नातं खोल होतं आणि संबंध अधिक यशस्वी होतात. पाचवी गोष्ट म्हणजे मन शांत ठेवणे. ताण, चिंता, घाई हे संबंधांमधील सर्वात मोठे शत्रू आहेत. प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवायचं, शारीरिक संबंध हे स्पर्धा नाहीये. तुमच्या मनात चिंता असेल तर शरीर काही प्रतिसादच देत नाही. म्हणून आधी रिलॅक्स व्हा. प्रकाश कमी करा, मऊ संगीत लावा, काही क्षण शांत झोपा. पार्टनरशी बोलताना तिच्या चेहऱ्यावर हात ठेवा. तुम्ही जास्त शांत, तिचा आनंद जास्त. सहावी गोष्ट म्हणजे सवयी बदला. मद्यपान, धूम्रपान, रात्री उशिरापर्यंत जागरण, चुकीचा आहार हे रक्तप्रवाह कमी करतात आणि शरीर कमजोर करतात.
60 नंतर शरीराला जड आणि तिखट पदार्थ लगेच त्रास देतात. मीठ, साखर, तेल कमी केलं तर ऊर्जा जास्त टिकते. पाणी पुरेसं प्यायला पाहिजे. डिहायड्रेशनमुळे शरीर थकून जातं. 7वी गोष्ट म्हणजे औषधांच्या दुष्परिणामांचा विचार करा. अनेक वृद्ध पुरुष बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉलच्या औषधं घेतात. त्यामुळे थकवा, स्टॅमिना कमी होणं, मूड कमी होणं हे सामान्य असतं. पण याचा अर्थ तुमचं पुरुषत्व कमी झालंय असं नाही होत. फक्त शरीराचं तंत्र बदललंय. तुम्हाला योग्य पद्धतीने, योग्य गतीने पुढे जायचंय. 8वी गोष्ट म्हणजे जास्त अपेक्षा ठेवू नका. पहिल्या दिवसापासून परफेक्ट होण्याचा ताण नको. तुमच्या पार्टनरलाही वय वाढलंय, तिलाही बदल जाणवतायत. तिला सांगा, आपण दोघं मिळून हळूहळू जाऊ. याने तिचा आत्मविश्वास वाढतो आणि ती तुमच्याकडे अधिक प्रेमाने पाहते. नवी ऊर्जा निर्माण होते. 9वी गोष्ट, स्पर्श थेरपी वापरा. शारीरिक संबंध म्हणजे फक्त कृती नाही. शरीराच्या वेगवेगळ्या भागांना हलक्या हाताने स्पर्श करणं, मसाज देणं, कंबर, खांदे, पाठ, मान इथे ऊब निर्माण करणं हे दोघांनाही रिलॅक्स करतं आणि शरीर नैसर्गिकरित्या तयार होतं. शेवटची गोष्ट म्हणजे जर काही शंका वाटत असेल तर डॉक्टरांशी बोलणं चुकीचं नाही. शरीराचं आरोग्य सांभाळत तर संबंध आपोआप सुधारतात. 60 नंतर सेक्स संपत नाही, तो बदलतो, अधिक भावनिक, अधिक शांत आणि अधिक आनंददायी होतो. खरं बदल इथूनच सुरू होतात. मानसिक तयारी, भावनिक जवळीक, शांत स्पर्श आणि योग्य समजूत. 60 नंतर रात्रभर स्टॅमिना टिकवण्यासाठी शरीराचा संपूर्ण मेकॅनिझम समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण वय वाढल्यावर शरीराचा वेग कमी होतो, रक्तप्रवाह कमी होतो, स्नायूची पकड कमी होते आणि हृदयाचं काम जास्त जाणवतं. त्यामुळे ऊर्जा टिकवायची असेल तर शक्तीपेक्षा नियंत्रण ही सर्वात मोठी गोष्ट होते. सगळ्यात पहिलं काम म्हणजे श्वासावर नियंत्रण. शरीरात प्राणवायू चांगला गेल्यावर रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि स्टॅमिना जास्त वेळ टिकतो. रोज सकाळी 10 मिनिटं लांब श्वास घ्या, सोडा हा व्यायाम केल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते, मेंदू शांत राहतो आणि हृदयावर ताण कमी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे चालण्याचा व्यायाम. 60 नंतर स्टॅमिना अचानक कमी झाला असं वाटतं कारण शरीर बसून राहण्याची सवय होते. दररोज 25 ते 30 मिनिटं जलद चालणं हे स्टॅमिना सुधारण्याचं सर्वात सोपं आणि सुरक्षित साधन आहे. चालण्याने पायांच्या स्नायूंना काम मिळतं, रक्तप्रवाह वाढतो, टेस्टोस्टेरॉन आणि सेरोटोनिनसारखे मूड हॉर्मोन्स सुधारतात आणि शरीराला लगेच उत्साह येतो. तिसरी गोष्ट म्हणजे शरीरात उष्णता निर्माण करणारे नैसर्गिक उपाय. वय वाढल्यावर शरीर लवकर थंड पडतं, स्नायू कडक होतात. म्हणून गरम पाण्याने अंघोळ केल्याने स्नायू मऊ होतात, जॉईंट्स लवचिक होतात आणि स्टॅमिना टिकवला जातो. चौथी गोष्ट म्हणजे आहार. 60 नंतर रात्रीचं जेवण हलकं असावं कारण जड जेवण शरीर जड करतं, झोप ढवळते, पोटात गॅस तयार होतो आणि शरीराचा सगळा भोजा डायजेशनवर जातो. त्यामुळे रात्रीचं जेवण हलकं, सूप, मूगडाळ खिचडी, भाज्या, सलाड अशा पदार्थांमध्ये ठेवलं तर शरीर हलकं राहतं. यामुळे ऊर्जा त्या क्षणाला शरीरात उपलब्ध राहते. 5वी गोष्ट, साखर आणि मैदा रात्री टाळा. हे दोघं शरीरात सुस्ती आणतात. 6वी गोष्ट, पाणी. शरीरात पाणी कमी झालं की स्नायू लगेच थकतात. 60 नंतर पाण्याची गरज कमी पडत नाही, उलट जास्त लागू शकते कारण पचन मंदावलेलं असतं. त्यामुळे दिवसभर थोडं थोडं पाणी प्या. 7वी गोष्ट, मन शांत ठेवा. ताण हा स्टॅमिना संपवणारा सगळ्यात मोठा शत्रू आहे. ताण वाढला की शरीर ॲड्रेनलिन सोडतं. ॲड्रेनलिन सुरुवातीला शक्ती देतं पण लगेच थकवा आणतं. म्हणून 60 नंतर शांत वातावरण तयार करणं ही गरज आहे. हलका सुगंध, मऊ प्रकाश, घरात आवाज कमी हे सर्व शरीराला रिलॅक्स मोडमध्ये नेतं. जेव्हा शरीर रिलॅक्स होतं तेव्हा स्टॅमिना जास्त वेळ टिकतो. 8वी गोष्ट, शारीरिक हालचाल सुरुवातीपासून नियंत्रणात ठेवा. 20 वर्षाच्या वेळेस वेग जास्त असला तरी 60 नंतर वेग म्हणजे थकवा. हळू, स्थिर, शांत हालचाल केल्याने ऊर्जा वाचते आणि शरीर जास्त वेळ काम करू शकतं. 9वी गोष्ट, स्नायूंची ताकद वाढवा. हलकी कंबर स्ट्रेचिंग, पाठीचे व्यायाम, पोटाच्या स्नायूंचे हलके व्यायाम आणि श्रोणी भाग म्हणजे पेल्विक फ्लोअर मजबूत करणारे व्यायाम केल्याने बॉडी कंट्रोल सुधारतो. आठवड्यातून 3दा हलके व्यायाम केले तर स्टॅमिना फार वाढतो. 10वी गोष्ट, मेंदूचा मूड. 60 नंतर उत्साह जास्त मानसिक असतो. तुम्ही रिलॅक्स्ड आणि आनंदी असाल तर शरीर जास्त वेळ स्टॅमिना ठेवतं.
म्हणून पार्टनरशी आधी बोलणं, हसणं, मजा करणं, त्यांच्या भावना ऐकणं, यामुळे दोघांचं मन शांत होतं आणि शरीरावरचा ताण कमी होतो. 11वी गोष्ट, जास्त अपेक्षा ठेवू नका. 20-25 वर्षांचा स्टॅमिना 60 नंतर नक्कीच वेगळा असतो, पण हा स्टॅमिना कमी नाही, फक्त शैली बदलते. तुमच्या वयात हळूहळू जाणं, प्रत्येक टप्प्याचा आनंद घेणं, हेच स्टॅमिना टिकवण्याचं रहस्य आहे. 12वी गोष्ट, जास्त वेळ बसून राहणं कमी करा. दिवसभर बसून राहिलात तर रक्तप्रवाह कमी होतो. लहान लहान चक्रा मारा, कंबर वाकवा, खांदे हलवा. 13वी गोष्ट, धूम्रपान आणि मद्यपान टाळा. हे दोन्ही पदार्थ रक्तप्रवाह कमकुवत करतात, शरीराची प्रतिक्रिया मंदावतात आणि लगेच थकवा आणतात. 14वी गोष्ट, डॉक्टरांच्या औषधांचा विचार करा. बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉलच्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे स्टॅमिना कमी वाटू शकतो, पण यावर उपाय म्हणजे शरीराची गती बदलणे, घाई कमी करणे, श्वासावर नियंत्रण ठेवणे. 15वी गोष्ट, पार्टनरशी संवाद. स्टॅमिना म्हणजे शक्ती नव्हे, समन्वय. पार्टनरला तुमच्यासोबत सुरक्षित, रिलॅक्स्ड, आनंदी वाटतंय का? जर होय, तर तुम्हाला अधिक वेळ स्टॅमिना मिळतो, कारण मानसिक दडपण निघून जातं. 16वी गोष्ट, अंधारात किंवा मंद प्रकाशात शांततेत राहणे. यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि शरीराचा थकवा कमी वाटतो. 17. रात्री झोप पुरेशी असणे. दिवसात झोप कमी झाली तर शरीरात ऊर्जा राहत नाही. 7 ते 8 तास शांत झोप हीच स्टॅमिनाची खरी रेसिपी आहे. 18. नियमित स्ट्रेचिंग. हिप्स, कंबर, मांड्या आणि पाठीचा भाग लवचिक ठेवला तर शरीर थकत नाही. 19. योगाचे काही सोपे आसन, जसे की ताडासन, भुजंगासन, शवासन, हे दररोज 10 ते 15 मिनिटं केल्याने ऊर्जा वाढते. 20. आनंदाने आणि शांतपणे वेळ घेणं. घाई केली तर स्टॅमिना संपतो, शांत गतीने गेला तर जास्त वेळ टिकतो. हेच 60 नंतरचं खरं रहस्य आहे. 60 नंतर बायको खुश राहायची असेल तर सगळ्यात आधी तिच्या भावनांचा आदर केला पाहिजे, कारण या वयात दोघांनाही शरीरात बदल जाणवत असतात. बायकोला सुरक्षित, प्रेमाने आणि शांतपणे वागवलं तर ती आधीच आनंदी होते. पहिली गोष्ट म्हणजे संवाद. तिच्याशी बोला, तिचं ऐका, तिच्या चिंता, तिच्या भावना समजून घ्या. ती बोलते आहे ते मनापासून ऐकलं तर संबंध आधीच 50% यशस्वी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जवळीक. शारीरिक संबंध फक्त कृती नाही, नातं आहे. तिच्या खांद्यावर हात ठेवणं, तिच्या हातात हात धरणं, तिच्या जवळ बसणं, हलका स्पर्श करणं, याने तिचं मन तयार होतं आणि ती आत्मविश्वासाने प्रतिसाद देते. तिसरी गोष्ट, घावी करू नका. महिलांना वय वाढल्यावर जास्त वेळ, जास्त ऊब, जास्त स्पर्श हवा असतो. हळू जा, सौम्य हालचाली करा, तिच्या रिॲक्शन्स पहा. चौथी गोष्ट, तिचं कौतुक करा. तिच्या सौंदर्याचं, तिच्या काळजीचं, तिच्या साथीचं कौतुक केलं तर तिचं मन उघडतं आणि नातं अधिक जवळ येतं. 5वी गोष्ट, वातावरण. मंद लाईट, शांतपणा, मऊ संगीत, उबदारपणा, हे वातावरण महिलांना सुरक्षिततेची भावना देतं. 6वी गोष्ट, तिच्या आरामावर लक्ष द्या. तिला कसं सोयीचं आहे ते विचारून पद्धत बदलून घ्या. तिच्या नीड साधी समजून घेतल्या तर ती पूर्णपणे आनंदी होते. 7वी गोष्ट, ताण टाळा. जर तुम्ही तणावात असाल तर ती सुद्धा तणावात येते. शांत रहा, हसत बोला, मजा करा. 8वी गोष्ट, लवकर संपवण्याच्या घाईत जाऊ नका. वेळ घ्या, स्पर्श आणि संवाद वाढवा. 9वी गोष्ट, स्वच्छता आणि काळजी. वय वाढल्यावर शरीर संवेदनशील होतं, त्यामुळे स्वच्छता, सौम्यपणा आणि काळजी महत्त्वाची होते. 10वी गोष्ट, तिला महत्त्व द्या. शारीरिक संबंधापेक्षा तिचं मन जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण आनंद मनातून सुरू होतो. मित्रांनो, आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी झाला असेल आणि तुम्ही 60 नंतर शारीरिक संबंध टिकवण्याचे सर्व टिप्स लक्षात ठेवणार आहात. लक्षात ठेवा, वय महत्त्वाचं नाही, पण योग्य पद्धत, संयम आणि भावनिक जवळीक हवी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही आणखी अशाच हेल्थ आणि रिलेशनशिप संबंधित महत्त्वाच्या टिप्स तुम्हासाठी आणत राहणार आहोत. पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बायको खुश ठेवा आणि नात्यातील प्रेम अधिक वाढवा. धन्यवाद.